तर तुम्हाला घरून सपोर्ट वगैरे मिळते का? सपोर्ट नाही मिळत, कारण आता तुम्ही समजू शकता, कारण माझ्याजवळ दुसरा ऑप्शन नाही. सभोवताली घटना घडतात आपल्या शेतकऱ्यासोबत झाल्या, आपल्या गरीब लोकांसोबत. पुढे मग माझी झोप तरी बरोबर नाही होत आहे. तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्याच्यात काय कहाणी होती तुमची? ती कहाणी पूर आला नाही का? हा, ठीक आहे काकाजी. जे पण आपले व्ह्युअर्स असतील त्यांना पण उत्सुकता होत असेल की तुमच्याबद्दल काहीतरी जाणून घ्यायला, कारण त्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्ही ऍक्टिंग करता, पण त्याच्या पलीकडे तुम्ही कसे आहात ते थोडंसं जाणून घ्यायला चांगलं वाटेल. आता तब्येत वगैरे बरोबर आहे. आता आपण ठिकठिकच राहतून आपला अजय बापू आला का आपला कार्यक्रम चालू करतो, व्हिडिओ बनवायचा. व्हिडिओ बनवायचा. मग तो व्हिडिओ बनवतो ना आपण. तर त्याच्यामधला कोणता व्हिडिओ तुम्हाला आवडला जास्त? त्याच्यामधला हा आता या शेतामध्ये केलो ना आपण, हा हा आपला तो तणशीचा ढग वगैरे पेटला. अच्छा अच्छा अच्छा. हो, वावर पेटला. त्या वावराची माझी नुकसान झाली. हो का? हो, त्याच्यामुळे मला बहुत दुःख वाटला. हो, पहिलेच गरीब गुंड्या माणूस आणि त्या वावराला आग लावून दिला. एक पोटा अनाशी येऊन गेला तर तो तेवढा तरी बचला. तर बाबाजी मला एक सांगा, तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तुम्ही कोणत्या तरी नदीत गेला होता, नदीत पूर आला म्हणतात, सरपंच बनले होते, तर ते त्याच्यात काय कहाणी होती तुमची? आधी ते कहाणी पूर आला नाही का, हा हा. तर तो हेलिकॉप्टरनं पोरा बाहेर काढ. हो का? हो, हा. आता ते पोरा बाहेर काढत मजा येते रे म्हणून पुन्हा जाऊन लावत. हो का? तर मलाही खुशी होऊन गेली, तर मी जाऊन लावलो तिथे. म्हणजे हा काल्पनिक काही खरं घटना होती? हा हा, खरी घटना होती? काही घटना होती. वा. तुम्ही ते मार्कशीट काढून शोधत होत्या, टीसी काढून शोधत होत्या? तिची कामासाठी तो. हो का? हो, या पोराच्या मायना कुठे ठेवलं होतं का, या बकऱ्याला बोलवलं. हा बकरा दांडरा भिला तर यालाही नाही भेटली. मला मोठी घुसा येऊन गेली. दिल टिपळून येता चांगला. हो, माझा कामच फेल पडला. हो का? तर मला सांगा अजय भाऊ, तुमची डेली रुटीन कशी आहे? डेली रुटीन म्हणजे माझा छोटासा पानठेला आहे आणि ग्रामीण लेवलवर असल्यामुळे मला सकाळीच उठावं लागते. 5 वाजे उठून 12 वाजेपर्यंत कंटिन्यू मी माझ्या पानठेल्यासाठी वेळ देतो. अच्छा अच्छा. त्याच्यानंतर मी 12 वाजेच्या नंतर आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन 1 वाजेच्या नंतर थोडं 2 वाजेपर्यंत विश्रांती घेतो आणि त्याच्यानंतर 2च्या नंतर मी एक स्टोरी तयार करतो आपल्या व्हिडिओसाठी. अच्छा अच्छा. त्याच्यानंतर 4 ते 5 वाजे आमचं डेली व्हिडिओचं शूटिंग होते आणि नंतर परत मी आपल्या पानठेल्यामध्ये जाऊन बसतो. त्याच्यानंतर 7-8 वाजता जेवण झाल्यानंतर मग मला एडिटर माझ्याकडे कोणी नसल्यामुळे मला बऱ्याच काही गोष्टी शिकावं लागत आहेत किंवा स्ट्रगल करावं लागत आहेत. तर झोपण्यासाठी मला कधी कधी 1-2 वाजते. 12च्या नंतरच मी झोपतो आणि त्याच्यानंतर अजून परत दुसऱ्या दिवशी मला सकाळी 5 वाजे उठावं लागते दुकानासाठी. म्हणजे हा तुमचं डेली रुटीन आहे? डेली रुटीन आहे. अच्छा. आणि या व्हिडिओ म्हणजे एडिटिंग मुळे मला खूप जास्त त्रास होत आहे, ज्यामुळे मला आता खूप माझी झोप तरी बराबर नाही होत आहे. आणि त्याच्यानंतर माझे जे फॉलोवर आहेत, फ्रेंड आहेत, त्यांचे कॉल वगैरे येतात, तर मला थोडा ऍडजस्ट करावं लागत आहे. तुम्ही बिमार पडला होता म्हणतात खाटेवर, तर त्याचं कसं? तो खोकला, ताप, आता मी बाजूवर अंग टाकूनच होतो. हो का? आता मी कधी इंजेक्शन घेतलो नाही. मला खूप भीती वाटते. हा पोरगा काही डॉक्टर घेऊन आला. भावाजी म्हणते इंजेक्शन घ्या. अरे हट म्हणलो, मी इंजेक्शन घेत ना. म्हणतो नर्साकडच्या 2 गोळ्या खाऊन दाखीन म्हणलो. हो, अगा उठ ना. माझ्या मग खूप बिल्ला. हो, जे बादगी दुधवून उठून परवलो सुंदर सुसंडास म्हणली. तुम्ही कधी नाटकामध्ये वगैरे काम केलंय? हो, मी 12वीला असताना प्रहार एक गाव भटकलेलं अशी एक नाटक झाली होती, ज्यामध्ये माझे सर्व टीचर लोक होते. त्याच्यामध्ये मला एक हिरोचा रोल प्ले करायला मिळाला होता. तर मी 12वीला असताना नाटकात काम केलं होतं. अच्छा. आणि तिथून मग प्रवास चालू झाला आपल्या नाटकाचा, की मधात काय गॅप पडली होती? नाही, त्याच्यानंतर ऍक्च्युली म्हणजे माझ्या एक हे होता जुनून, म्हणजे डान्सचा. मला डान्स खूप आवडत होता आधी. नंतर फर्स्ट इयरला गेला असताना मी एका डान्स ग्रुपमध्ये पण काम केलं आहे. अच्छा अच्छा. त्याच्यानंतर मी डान्स ग्रुपमध्ये काही दिवस काम केला, परंतु घरच्या लोकांना आवडलं नाही ते डान्समध्ये काम करणे वगैरे, तर मग मी तो स्टॉप केला होता. तर तुम्ही हे जे पण आयडियाज राहतात तुमचे, ते इम्प्लिमेंट कसे करता? हे जे तुम्ही कंटेंट वगैरे बनवता, तर याच्या तुम्हाला आयडिया कुठून येते? मी काय करतो, आता आपला एक छोटासा गाव असल्यामुळे
सकाळच्या टायमामध्ये मी 12-1 वाजेपर्यंत मी माझा छोटासा पाणठेला आहे तो सांभाळतो. अच्छा. आणि त्या मोकळ्या वेळेमध्ये जे काही आपल्या सभोवताली घटना घडतात, आपल्या शेतकऱ्यासोबत झाल्या, आपल्या गरीब लोकांसोबत, ज्यांचे आवाज एक स्टोरी माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत पोहोचली पाहिजेत, म्हणून मी त्याला एक नवीन टर्न देतो. एक स्क्रिप्ट तयार करतो ज्याच्यामध्ये मी किंवा बाबाजी दोघे मिळून कोणत्या पद्धतीनं योग्य पद्धतीनं ते कंटेंट क्रिएट होणार अशी एक आयडिया तयार करून एखादा चांगला झाडीपट्टीचा गाणं शोधून त्याच्यावरती एक स्टोरी तयार करतो. मग त्या स्टोरीच्या आधारे आम्ही त्या स्क्रिप्टनुसार आता हल्ली ॲक्टिंग वगैरे करून तो व्हिडिओ तयार. काही नाही, माझं सर्वात मेन म्हणजे नेहमी जे माझ्या सोबत असतात बाबाजी, यांच्याशिवाय माझा कंटेंट क्रिएट होत नाही. आणि जे एक छोटासा जो मुलगा दिसते माझ्या व्हिडिओ मध्ये, तो बाबाजीचा नातू आहे, आता शाळेमध्ये गेलाय, नाहीतर तो सुद्धा आपल्या सोबत असता. तर मी सर्वात आधी मी जो माझी आयडियाज असते ते मी एक स्क्रिप्ट तयार केल्यानंतर आधी बाबाजी सोबत शेअर करतोय. आणि त्याच्यानंतरचा मेन मुद्दा म्हणजे कॅमेरामॅन, ज्याशिवाय माझा व्हिडिओ तयार होऊ शकत नाही. तर मग माझ्या घराजवळचा कॅमेरामॅन आहे माझा मित्र चेतन भोयर, त्याच्याकडे जाऊन मग आम्ही तिघे मिळून आपला कंटेंट क्रिएट करत असतो. तर हे कंटेंट क्रिएट वगैरे करता तुम्ही, तर तुम्हाला घरून सपोर्ट वगैरे मिळते का? सपोर्ट नाही मिळत, कारण आता तुम्ही समजू शकता दुकानदारी सांभाळणे किंवा आता त्याच्यानंतर हा एवढं एडिटिंग वगैरे करण्याचा हा खूप अवघड काम आहे. पण मी एक स्ट्रगल करत आहे कारण माझ्याजवळ दुसरा ऑप्शन नाही आहे. त्याच्यामुळे मी आणि जो लोकांचा मला प्रेम मिळत आहे, प्रतिसाद मिळत आहे, त्याच्यामुळे मला एक आनंद होते, खुशी होते, ज्यामुळे मी मन लावून मी माझं काम करत आहे. याच्यावरती अजून मी काहीतरी सर्च करत आहे की मी यापेक्षा अजून आपल्या फॅन लोकांना, फॉलोअरला मी काही चांगल्या प्रकारे दाखवू शकतो, देऊ शकतो. म्हणजे तुमच्या क्वालिटीवर फोकस आहे. बिल्कुल. हाँ, जिद्दी कलाकार यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कीजिए और ज़्यादा से ज़्यादा लोगों तक इसको शेयर कीजिए, ताकि ये जो स्केचिंग के बारे में या फिर आर्ट के बारे में जो भी मैं नॉलेज शेयर कर रहा हूँ वो ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुँचे. चलो फिर मिलते हैं अगली वीडियो में.